वाणी साहेब नमस्ते. तुम्ही आता पोलीस स्टेशनला आलात, तुमच्यासोबत एक विषय आहे, त्यांची कन्या आहे, काय मॅटर, तुमचा रोल नेमका काय? वाणी साहेब आपण आलो आहोत आळेफाटा पोलीस स्टेशनला. अस्मिता दिवेकर आणि देवकर आणि त्यांचे वडील भिसे यांचा मला फोन आला की दिनांक 4 तारखेला खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. DB वाळुंज, जो RTIच्या माध्यमातून जुन्नर तालुक्याला लुटणारा DB वाळुंज, दत्तात्रय बाळा वाळुंज, माहितीच्या अधिकारात माहिती मागवणार आणि सर्वसामान्य नागरिकाला ब्लॅकमेल करणारा हा DB वाळुंज ही तालुक्याला मागील 10 वर्षापासून लागलेली कीड आहे साहेब. याच्यावर हा दुसरा गुन्हा दाखल आहे. 2010 मध्ये सुद्धा त्याच्यावर रेशनच्या संदर्भात गुन्हा दाखल झाला आहे, 2.5 लाखाची खंडणी. आणि आत्ता ह्या देवकर ताईंनी आणि भिसे साहेबांनी त्याच्यावर 3 लाखाचा खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. माध्यम काय वापरलंय? सासू आणि सुनेचं भांडण लावून दिलं आणि सासूची बाजू घेऊन सुनेला ब्लॅकमेल केलं आणि त्या माध्यमातून त्यांची गोमाता पतपिढीचं त्यांनी कर्ज काढलंय. 35 अधिक 35 70 लाख कर्ज घेतलं. त्या कर्जाचं व्याज झालं साहेब 1,24,00,000 आणि ह्या भगिनीला ती जमीन विकायची वेळ आली आणि त्याला ब्लॅकमेल करण्यासाठी सासूचा वापर करून ह्या DB वाळूंजने, ह्या भस्मासुराने त्यांच्याकडनं 3 लाख रुपयाची खंडणी घेतली. खंडणी कशी घेतली साहेब? एकदा घेतले 1,99,000 आणि दुसऱ्यांदा घेतले 1,01,000. साहेब माझी वाणी साहेब विनंती आहे, आपण जुन्नर तालुक्याचे खरे पत्रकार आहात. 4 तारखेला गुन्हा दाखल झाला आहे, आज तारीख आहे 8 तारीख. मग आळेफाट्यामधील पत्रकारांनी याची बातमी का दिली नाही? आज जुन्नर तालुक्यात महसुली खात्याचा हा DB वाळूंज प्रत्येक तहसीलदार कार्यालयात आहे. हा एक प्रकारची एजंट आहे आणि समाजसेवा करण्यात चूक आहे. समाजसेवा आम्ही करतो साहेब, आम्ही प्रामाणिकपणे सेवा करतो, आम्ही पैसे घेत नाही कोणाकडनं. प्रामाणिकपणाचं सर्टिफिकेट आम्ही कसं देणार? सर्व कोणाला विचारा ना की तानाजी तांबे तुमच्याकडनं पैसे घेतो का? या DB वाळूंजचा आज मी जुन्नर तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना आवाहन करतोय की जर या DB वाळूंजने कोणाला त्रास दिला असेल, माहितीच्या अधिकारात माहिती मागून ब्लॅकमेल केला असेल तर त्या स्थानिक पोलीस स्टेशनला त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करा. साहेब तुम्हाला बल्लाळवाडीमधलं एक जिवंत उदाहरण सांगतो. डोंगरे यांचं त्यांच्या घराचं काम चालू होतं. हा DB वाळूंज तहसीलदाराचं नोटीस घेऊन स्वतः तिथे आला आणि त्या बिचाराचं गरीबाचं काम बंद पाडलं. तो ग्रस्त माझ्याकडे आला साहेब आणि त्या माध्यमातून त्याचं घराचं काम बंद पाडलं. ते घराचं काम आजही बंद आहे साहेब. त्याला न्याय मिळाला नाही का? हा DB वाळूंज तिथे नडला, त्याच्याकडे 1 लाख रुपये मागत होता. तुझं घराचं काम कर, तू 1 लाख रुपये दे. सर्वसामान्य गरिबांनी पैसे द्यायचे कुठून? पैसे आणायचे कुठून? तुम्हाला कसं कळलं? डोंगरेंनी मला बोलवलं बल्लाळवाडीला. आवाज उठवला ना साहेब, आवाज उठवला त्यावेळी तुम्ही संपर्कात नव्हते माझ्या. आज कसं तुम्ही, आज तुम्हाला मी संपर्क किती वाजता केला? 12 वाजता. तुम्ही आले किती वाजता साहेब? 6 वाजता. तोपर्यंत आम्ही 5 तास तुमची वाट बघत बसतो आळेफाटा पोलीस स्टेशनला. का बघितलं साहेब? कारण तुम्ही एक असे पत्रकार आहात की खऱ्याचं खरं म्हणणारे आणि खऱ्याची बातमी करणारे. साहेब मी जुन्नर तालुक्यातील तमाम जनतेला विनंती करतो आहे की DB वाळूंज सारखी लागलेली जुन्नर तालुक्याला कीड, ही कीड नष्ट करायची असेल, माहितीच्या अधिकारात माहिती मागून सर्वसामान्याला ब्लॅकमेल करणारा, सर्वसामान्य लोकांनी पुढे येऊन त्याच्या संदर्भात जुन्नर तालुक्याच्या प्रत्येक ठिकाणी गाव वस्तीवर जिथे पोलीस स्टेशन असेल तिथे बिनधास्त त्यांनी तक्रार करावी. त्यांची जर तक्रार घेतली नाही तर त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा आणि त्या संपर्काच्या माध्यमातून आपण सर्वसामान्य माणसांना न्याय देऊ. आणि माझी साहेब वाणी साहेब विनंती आहे की उद्या त्याने सेशन कोर्टला जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केलेला आहे. फिर्यादी सेशन कोर्टला हजर होणार आहेत की त्याला जामीन का मिळू नये, की तो उद्या काहीही करू शकतो. या भगिनीचं जीवाचं, या भिसे साहेबांच्या जीवाचं बरं वाईट होण्याची भीती आहे, त्याच्यापासून त्यांना धोका आहे. तर मी पोलीस प्रशासनाला आणि कोर्टाला विनंती करतोय की सदर DB वाळूंजला, दत्तात्रय बाळा वाळुंजला जामीन मिळाला नाही पाहिजे साहेब आणि सर्वसामान्य नागरिकाला न्याय मिळाला पाहिजे. ही जुन्नर तालुक्याला DB वाळूंजची लागलेली मागील 10 वर्षाची कीड आहे.